नमस्कार मित्रांनो, मी आहे श्रीधर आणि जी के जो के या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एक महत्त्वाची बातमी, ती म्हणजे मागच्या 5 ते 7 दिवसापासून मुंबई येथे मराठांचे जे आंदोलन चालू होते, मराठा समाजाचे जे आंदोलन चालू होते, त्या आंदोलनाला आता यश मिळालेलं आहे, असे सांगायला काही हरकत नाही मित्रांनो. कारण की जरांगे यांनी सांगितल्याप्रमाणे राज्य शासनाने जी-आर काढल्याच्या नंतरच आम्ही येथील अधिवेशन माफ करा, येथील जे आंदोलन आहे ते आंदोलन बंद करू आणि त्याप्रमाणे आता जी-आर निघालेला आहे मित्रांनो. मराठ्यांना आता आरक्षण मिळणार हे आता पूर्ण झालेलं आहे. जी-आरमध्ये काय माहिती दिलेली आहे ती आपण सविस्तर माहिती पाहणारच आहोत मित्रांनो. जी-आर तुम्ही पाहू शकता. 2 सप्टेंबर म्हणजेच जी-आर आहे मित्रांनो. हा 2 सप्टेंबरचा जी-आरमध्ये काय दिलेलं आहे? हैदराबाद गॅझेटियर मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी किंवा मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धती विहित करण्याबाबतचा हा जी-आर आहे मित्रांनो. जी-आर तुम्ही सविस्तर देखील पाहू शकता. 2 सप्टेंबरचा हा जी-आर आहे. त्यामध्ये काय माहिती दिलेली आहे प्रस्तावनेत ते आपण पाहूया. मराठवाड्यातील मराठा हा एक वैविध्यपूर्ण असा ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक ठेवा असणारा प्रदेश आहे. मराठवाड्यातील सामाजिक, भौगोलिक आणि प्रादेशिक परिस्थिती ही उर्वरित महाराष्ट्रापेक्षा वेगळी आहे. महाराष्ट्राच्या मध्य विभागात असणारा हा भौगोलिक प्रदेश संतांची भूमी म्हणून पूर्ण देशात प्रसिद्ध आहे. मराठवाड्यात इतिहासकालीन प्रसिद्ध अशा सातवाहन राज्याने राज्य केलेले आहे. पैठण प्रतिष्ठान ही त्यांची राजधानी होती. यानंतर वाकाटक, चालुक्य, यादवकालीन अशा पराक्रमी घराण्यांनी मराठवाडा आणि परिसरावर राज्य केले आहे. देवगिरीचा ऐतिहासिक किल्ला हा या राज्याचा शौर्याचे आणि सामर्थ्याचे प्रतीक म्हणून आज सुद्धा त्याच दिमाखाने उभा आहे. अशा या अतिशय प्राचीन आणि ऐतिहासिकदृष्ट्या समृद्ध वारसा असणारा मराठा 17 सप्टेंबर 1948 साली भारतात विलीन झाला. या काळात या संतभूमीतून औंढा नागनाथ, घृष्णेश्वर, परळी वैजनाथ, माहूरगड, तुळजापूर, पैठण, आपेगाव, नरसी नामदेव व तेर अशी समृद्ध तीर्थक्षेत्रे निर्माण झाली. जगभरात प्रसिद्ध असणारे आणि वैविध्यपूर्ण कलाशिल्पांनी नटलेले अजिंठा व वेरूळ येथील लेणी देखील याच मराठवाड्यामध्ये आहे. यामध्ये तुम्ही सविस्तर हे तिन्ही चारी पॉईंट पाहू शकता मित्रांनो. आपण आता शासन निर्णय काय दिलेला आहे ते आपण पाहणार आहोत मित्रांनो. शासन निर्णयामध्ये दिलेलं आहे की संदर्भाधीन, एक मिनिट मित्रांनो, संदर्भाधीन वाचा क्रमांक 1 व 3 अन्वये जात प्रमाणपत्र देणे व त्याची पडताळणी करणे याकरिता सन 2001 चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 23 त्याअंतर्गत कार्यपद्धती निश्चितकरिता नियम तयार करण्यात आलेले आहेत. यामध्ये हैदराबाद गॅझेटियर मधील नोंदणी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी चौकशी करून सक्षम प्राधिकाऱ्यास सहाय्य करण्याच्या दृष्टीने अहवाल देण्यासाठी गाव पातळीवर खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात आलेली आहे. ज्यामध्ये ग्राम महसूल अधिकारी असणार आहेत, ग्रामपंचायत अधिकारी असणार आहेत, सहाय्यक कृषी अधिकारी देखील असणार आहेत. मराठा समाजातील भूधारक तसेच भूमिहीन, शेतमजूर किंवा बटईने शेती करत असलेल्या व्यक्तींकडे शेतजमिनीची मालकी असल्याचा पुरावा नसल्यास त्यांनी 13/10/1967 पूर्वी ते किंवा त्यांचे पूर्वज संबंधित स्थानिक क्षेत्रामध्ये राहत असल्याबाबत प्रतिज्ञापत्र हे सादर करावे लागणार आहेत मित्रांनो. या प्रतिज्ञेच्या आधारे दिलेल्या अनुषंगिक पुराव्याचे सक्षम प्राधिकारी आणि स्थानिक चौकशी करून खातरजमा करावी. अशा स्थानिक चौकशीमध्ये संबंधित जातीचा दावा करणाऱ्या व्यक्तीचे गावातील, कुळातील, नातेसंबंधातील व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र मिळावे असल्यास व दावा करणारा व्यक्तीच्या त्यांच्या नातेसंबंधातील, कुळातील असून कुणबी असल्याचे प्रतिज्ञापत्र देण्यास ते तयार असल्यास, तसेच प्रतिज्ञापत्र घेऊन उपरोक्त नमूद गाव पातळीवरील स्थानिक समिती वंशावळ समितीच्या सहाय्याने आवश्यक ती चौकशी करेल. त्या चौकशीच्या आधारे सक्षम प्राधिकारी अर्जास कुणबी जातीचा दाखला देण्याबाबत निर्णय देतील. अशा प्रकारचा हा जी-आर मित्रांनो
आलेला आहे. तुम्ही जी-आर सविस्तर पाहू शकता. मी तुम्हाला थोडक्यात जी-आरची माहिती दिलेली आहे. मराठा समाजाचे जे आंदोलन चालू होते त्या आंदोलनाला आता यश आलेलं आहे मित्रांनो. त्यामुळे आता जे पात्र मराठा समाजातील व्यक्ती असतील, पात्र व्यक्तींना कुणबी किंवा मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी आता शासन बद्ध आहे मित्रांनो. त्यामुळे व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो. जर काही प्रश्न असतील तर व्हिडिओमध्ये विचारा कमेंटमध्ये. त्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. जय हिंद, जय महाराष्ट्र.